आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहे मस्त असे तांदळाचे घावणे कसे करायचे आणि मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत हे घावणे होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल इतके मऊ होतात की आपण हे हाताने असे चुरगळले तरी पण ते खूप मऊ आणि मस्त लुसलुशीत राहतात, एवढे छान होतात। आणि फक्त 5च मिनिटांमध्ये आपण हे बनवणार आहे। तर तुमचा विश्वास बसणार नाही, खरंच हे 5च मिनिटांमध्ये अगदी बनवून तयार होतात। घाई गडबडीमध्ये किंवा ब्रेकफास्टला करण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे। तर लगेचच बघूया हे घावणे कसे बनवायचे। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तवा जो आहे तो थोडासा तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तर त्यासाठी इथे मी टिश्यू पेपर वापरलेला आहे। तर तुम्ही इथे कांद्याने देखील तेल पसरून घेऊ शकता। अर्धा कांदा कापून घ्यायचा आणि सुरीने पकडून त्याला तेल लावून घ्यायचं आणि पूर्ण तव्याला तेल त्या कांद्यानेच लावायचं किंवा मग नारळाच्या शेंडीने तुम्ही लावून घेऊ शकता तेल। तर इथे मात्र मी टिश्यू पेपरच्या मदतीने लावून घेतलेलं आहे तेल। आणि हा जो तवा आहे आपल्याला कडक असा तापवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला 5च मिनिटात बनवायचं आहे ना घावण, त्यामुळे आपल्याला कडक तापवून घ्यायचा आहे तवा। तोपर्यंत आपण घावणासाठीचं पीठ लगेचच तयार करूया। तर इथे मी 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे घरगुती दळलेलं पीठ आहे तांदळाचं। आयतं बाजारामध्ये मिळणारं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालू शकते। तर 1 वाटी भरून घेतलेलं आहे। आता जेवढी फॅमिली असेल तुमची त्यानुसार तुम्ही हे पीठ वाढवू शकता। तर आता 1 वाटी पिठासाठी आपल्याला इथे 2 वाटी पाणी लागणार आहे। तर इथे आपण थोडं पाणी मिक्स करत जाऊयात। एकदम जर तुम्ही मिक्स केलं पाणी तर तांदळाच्या पिठातल्या ज्या गाठी आहेत त्या निघत नाहीत, त्यामुळे थोडंसं पीठ पाण्यामध्ये भिजवायचं आणि त्याच्या गाठी सगळ्या काढून घ्यायच्या आणि मग पाणी सगळं आपल्याला त्यामध्ये ओतायचं आहे। तर इथे मी आधी अर्धी वाटीच पाणी ओतलेलं आणि सगळ्या गाठी काढून घेतलेल्या आहेत। आता हे सगळ्या गाठी काढल्यानंतर आपण यामध्ये सगळं पाणी ओतूया। तर इथे मला 2 वाटी आणि वर अजून जो पोह्याचा आपला चमचा असतो तर 2 चमचे पाणी मी अजून थोडंसं टाकलेलं, कारण तुमचं पीठ कसं आहे त्याच्यावर देखील पाणी किती लागणार हे ठरत असतं। तर 1 पीठ तांदळासाठी आपल्याला 2 वाटी पाणी आणि वर अजून 2 चमचे पाणी मी टाकलेलं। तर अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पिठाची पाहिजे। तर हे पीठ बनवून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ। मीठ हे शेवटीच टाका, कारण आधी जर मीठ टाकलं तर मिठाचा व्यवस्थित अंदाज येणार नाही। म्हणून पूर्ण पीठ आपलं तयार झालं, तुम्हाला जेवढं हे पातळ करायचं आहे तेवढं तुम्ही केलं की नंतर मीठ टाका, म्हणजे हे खारटही होणार नाही जास्त किंवा मीठ कमीही पडणार नाही। बघा तवा आपला चांगला कडकडीत तापलाय, बघा वाफा येत आहेत त्यातून। आता गॅस स्लो करायचा आणि अजून थोडंसं तेल मी याला लावून घेतलेलं होतं, अगदी थेंबभर तेल टाकलेलं। आणि हे जे पीठ आहे ते असं आपल्याला तव्यावरती ओतायचं आहे। एखाद्या पेल्याच्या मदतीने तुम्ही हे ओतू शकता, म्हणजे ज्या पेल्याला अशा कडा आहेत त्याने तुम्ही पीठ ओतू शकता। आणि पीठ ओतायच्या आधी नेहमी हे पीठ ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ हे तळाला जाऊन जमा होतं, त्यामुळे असं हलवून घ्यायचं, ढवळून घ्यायचं आणि मग तव्यावर ओतायचं। आता फक्त आपल्याला 2 ते 3 सेकंदासाठी हे झाकून ठेवायचं आहे, गॅस मंद करून, फक्त 2 ते 3 सेकंदासाठी। आणि 2 ते 3 सेकंदानंतर हे झाकण लगेचच काढायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे। मंद गॅसवर एक 7-8 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता मी एक अर्धा चमचाभर तेल यावरती टाकलेलं, तुम्हाला जर नको असेल तेल तर नाही टाकलं तरी चालेल। तर आता आपल्याला एक 5-6 मिनिटं हे होऊ द्यायचंय। बघा आपोआपच याच्या कडा ज्या आहेत त्या सुटू लागतात आणि हे घावण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। मस्त असं जाळीदार हे घावण तयार होतं, फक्त 5च मिनिटात तयार होतं। तर इथे पलटी करायचं आहे हे
आणि दुसऱ्या बाजूने देखील फक्त 1 ते 2 सेकंदच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी नाही भाजून घेतलं दुसऱ्या बाजूने हे घावन तरीही चालतं, पण तुम्हाला जर वाटत असेल दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावं तर तुम्ही घेऊ शकता. तर हे फक्त 5च मिनिटात घावन तयार झालेलं आहे बघा. आणि हे आपण एखाद्या सुती कापडावरती ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, वाफ जी आहे ती सगळी ते कापड शोषून घेतं आणि हे घावन एकमेकांना चिकटत नाही. आता दुसरं घावन घालायच्या वेळेस पुन्हा थोडंसं तेल घालायचं, टिश्यूने असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. तवा चांगला थोडासा तापू द्यायचा, ऑलरेडी तापलेलाच असतो, पण थोडासा एक अर्ध्या मिनिटाकरता तापू द्यायचा आणि पीठ ढवळून घेऊन पुन्हा हे तव्यावरती असं ओतायचं आहे. आणि पीठ ओतल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 सेकंद फक्त झाकण ठेवायचं आहे, गॅस मंद करायचा आहे. 2 ते 3 सेकंदानंतर काढून घ्यायचं हे झाकण आणि घावन जे आहे ते होऊ द्यायचं, मनानेच ते सगळ्या बाजूने सुटतं. तर अशा पद्धतीने फक्त 5च मिनिटामध्ये हे आपलं तांदळाचं घावन तयार होतं. घाई गडबडीमध्ये किंवा मग 5 वाजता भूक लागते मुलांना पण आपल्याला पण, तेव्हा तुम्ही अगदी झटकीपट हे बनवू शकता. साहित्यही काही जास्त लागत नाही आणि अगदी मऊ मऊ होतं. बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये खूपच मऊ होतात हे घावणं, जाळीदार होतात. बटाट्याच्या भाजीबरोबर, नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही हे देऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर.